हरिओम. आज शनिवार 1 नोव्हेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे. ऐकूया. भगवद्गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे. गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. वेद हे देवांच्या निश्वासातून निघाले तर गीता ही त्यांच्या मुखातून निघाली. गीतेचा विषय कोणता? गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचे तत्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या विवेचन. गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला मोह झाला, याचा अर्थ असा की त्याला कर्तेपणाच्या अभिमानाने असमाधान उत्पन्न झाले आणि त्यामुळे काय करावं आणि काय न करावं याची शंका त्याला उत्पन्न झाली. गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा मोह नाश पावला. याचा अर्थ असा की कर्ता परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळे जीवाच्या कर्माचे सुखदुःख संपलं. खरोखर गीतेचं रहस्य सांगावे ज्ञानेश्वर महाराजांनीच. भारतीय युद्धामध्ये परमात्मा पितांबर नेसून अर्जुनाच्या रथावर बसून रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले आणि पुढे हजारो वर्षांनी भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाणी होय. त्यात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावं. मी मागे आहे, तू पुढे चल, हेच भगवंताने आपण सर्वांना सांगितलंय. एखादी उपवर झालेली मुलगी जर आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली तर तो समारंभ पाहून तिच्या मनामध्ये स्वतःच्या लग्नाचे त्यातल्या सोहळ्याचे विचार येतील. त्याचप्रमाणे आपण पोथी ऐकत असताना त्यामध्ये वर्णन केलेल्या अवस्था आपल्याला कशा येतील याचा विचार करावा. आत्मनिवेदन म्हणजे मी कोण आहे हे कळणं. प्रारब्धाच्या गतीने देहाला जे सुखदुःख भोगावे लागतात त्यामध्ये आपण असल्यासारखं दिसावं, पण खरं मात्र नसावं. अशिलाचा खटला स्वतःचाच आहे असं समजून वकील कोर्टामध्ये भांडतो, पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचे सुखदुःख मानत नाही. वरून मात्र अशिलाजवळ दुःख दाखवतो. अगदी असाच व्यवहार मी करतो. व्यवहार सत्य मानणाऱ्या लोकात वावरायचं असेल तर बाहेरून त्यांच्यासारखे वागणे, त्यांच्यासारखं वागणं हे जरुरीच आहे. आणि असं वागत असताना आपले भगवंताचं अनुसंधान चुकू न दिले की व्यवहार हा खेळ बनतो. कधी हार तर कधी जीत. खेळात आपण हरलो की काय किंवा जिंकलो काय, खऱ्या जीवनाच्या दृष्टीने सारखंच आहे. तरी खेळ खेळताना मात्र तो जिंकण्याचा चांगला प्रयत्न मात्र नक्की करावा. भगवंताचं नाम घेतलं की ही युक्ती आपोआप साधते. म्हणून रात्रंदिवस माझ्या माणसांना मी सांगतो की वाटेल ते झालं तरी भगवंताचं नाम सोडू नका. भगवंताच्या इच्छेने सर्व घडताय ही भावना ठेवून आपलं कर्तव्य करायचं, हे गीतेचं सार आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.